तर तुषार असेल मॅन ऑफ द मॅच. तुषार आपण मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी यायचंय. यानंतर आदिवासी विभागातील पहिली सेमीफायनल ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. साई स्पोर्ट्स सरगाव विपक्ष शिवप्रेमी शिरगाव असे दोन दिग्गज नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघांकडे नामवंत खेळाडूंची मांदी आपल्याला पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर दर्शन ॲब्सेंट आपल्याला पाहायला मिळतोय शिवप्रेमी शिरगाव या संघामध्ये. आणि दर्शनच्या ॲब्सेन्स मध्ये कसा संघ खेळतोय ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल. कारण दर्शन म्हटलं तर वन ऑफ द फायनेस्ट अपकमिंग यंगस्टर म्हणून त्या खेळाडूची ओळख आहे. आणि दर्शन जर पाहायला गेलं तर आज ॲब्सेंट आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार लवकरात लवकर आपण मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी यायचंय. धुऱ्यासापाडा टीमचे तुषार आपण लवकरात लवकर मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी यायचंय. बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. साई स्पोर्ट्स सरगाव विपक्ष शिवप्रेमी शिरगाव अशी ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सामना 3 षटकांचा असेल. बॉलिंग मार्क वरती तुषार आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर ओपनिंग पियर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. एका बाजूला क्षितिज, दुसऱ्या बाजूला साई हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पंचांचा येतो ग्रीन सिग्नल. दोन्ही संघांना असेल विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विशिंग बुद्ध टीम ऑल द बेस्ट. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतो तुषार. स्ट्रायकिंग एंड वरती क्षितिज आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल चांगला बॉल पाहायला मिळतो. वेगवान चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती अशी मात्र होत असताना पाहायला मिळेल. सुरुवात चांगली होत असताना पाहायला मिळते तुषारच्या माध्यमातून आणि शिवप्रेमी शिरगाव या संघाच्या माध्यमातून डॉट बॉलने इथे मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. क्षितिज म्हटलं तर एक नामवंत खेळाडू आहे. मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर अचॉन्टी आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर सचिन ते देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. मात्र यावेळेस स्ट्रोक अफलातून पाहायला मिळतोय. रेडार मध्ये चेंडू होता आणि रेडारच्या बाहेर ढकलण्याचं काम केलंय. बॉल निघून चाललाय मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील या चेंडूवरती 6 धावा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो गुड लेंथ वरती चेंडू हिट केला आणि त्यानंतर थोडासा चेंडूने दिशा बदलली होती. मात्र चेंडूला पिक केलंय आणि त्यानंतर पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला ज्यावरती 6 धाव्यांची मोहर होती. अजून एक मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. इथे झालीये कॅच ड्रॉप. मेजर सचिन सोरगे यांच्या माध्यमातून झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळते. वन ऑफ द सेफ हँड म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र इथे आपण पाहतोय झेल सुटताना पाहायला मिळाली. बघा एका गोष्टीची नोंद सर्व संघांनी करून घ्यायची. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि त्या सोबतीला प्लेअर ऑफ द सिरीज हे क्वालिफाईंग मॅच पर्यंतच रन्स आणि विकेट्स ग्राह्य धरले जातील या गोष्टीची नोंद करून घ्यायची. त्यानंतर रन्स आणि विकेट्स ग्राह्य धरले जाणार नाहीत सुपर 5च्या मॅच मध्ये. या गोष्टीची सर्व संघांनी नोंद करून घ्यायची. क्षितिज आपण पाहतोय ज्याला जीवनदान मिळालं. इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. साईच्या बॅट मधून येतोय कडक कडकडाट सडक पदडक असं सुपर सेव्हर सिक्सर. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळतीये. तरबुजे को देख खरबुजा भी रंग बदलते असं म्हणतात ना. क्षितिजने सुरुवात केली आणि त्यानंतर आता साईने देखील वेग पकडलाय. धावेंचा आलेख जो मात्र वाढताना पाहायला मिळतोय. 13 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर पहिली सुरू आहे. पहिल्या षटकाच्या पहिल्या 4 चेंडूंवरती 2 मोठे स्ट्रोक लागलेले पाहायला मिळतात. क्षितिजची कॅच जर सुटली नसती तर स्ट्राईक चेंज झाली नसती आणि जर स्ट्राईक चेंज झाली नसती तर 4थ्या चेंडूवरती साईच्या बॅट मधून षटकार आला नसता. आणि त्यामुळे म्हटलं जातं की कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचं खेळ समीकरण जो मात्र उद्ध्वस्त होत असताना पाहायला मिळालं. मात्र
दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो साई स्पोर्ट सरगाव टीमच्या बाजूने समीकरण चांगल्या प्रकारे होत असताना पाहायला मिळतो. टीमची टोटल 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. ओव्हर नंबर पहिली सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग अशी मात्र होत असताना पाहायला मिळाली. क्षितिज आणि साई देखील तितक्याच चांगल्या प्रकारे इथे बॅटिंग करतोय. तुषारच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट फेकण्यात आला होता, मात्र त्यानंतर कुठे ना कुठे तो बॅकफूट वरती आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. कमबॅक करतोय तुषार. थोडस नाखुश आहे स्वतःवरती. त्याला देखील माहिती आहे की माझ्याकडे गुणवत्ता आहे, माझ्याकडे टप्पा आहे, मात्र कुठे ना कुठे फलंदाज देखील चांगल्या प्रकारे फटकेबाजी करतोय हे देखील तितकंच खरं आहे. टीमची टोटल 13 धावा. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी येतो. ह्यूज अँड मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग हिट, षटकार. अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल बिनबाद 19 धावा. 19 रन विदाउट एनी लॉस ऑफ विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. चांगल्या प्रकारचा बॅटल रंगत असताना पाहायला मिळतो. 19 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. बॉलिंग मार्क वरती कुठला गोलंदाज येईल ते देखील पाहणं महत्वाचं असेल, मात्र वेळ वाचवणं गरजेचं आहे. शिवप्रेमी शिरगाव टीम वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. शिवप्रेमी शिरगाव टीम चला वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. खूप जास्त अवधी घेतला जातो तुमच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 19 धावा पाहायला मिळेल. बिनबाद 19 धावा अशी धावसंख्या पाहायला मिळते. कुठे ना कुठे असफलता आतापर्यंत मिळालेली आपण पाहू शकतो शिवप्रेमी शिरगाव संघाला. मात्र म्हटलं जातं की असफलता भी एक चुनौतियों से स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो पर गौर फिर सुधार करो, जब तक लक्ष्य ना मिले नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान मत छोड़ के भागो तुम, क्योंकि हुई किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न तर ते मैदानाच्या आतमध्ये इथे करावे लागतील सिराजला आणि शिवप्रेमी शिरगावला. यावेळेस देखील चांगला ट्राय पाहायला मिळतोय. कंप्लीट होत असताना पाहायला मिळतीये सिंगल धाव आणि सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 20 या आकड्यावरती. बिनबाद 20 धावा पाहायला मिळतील. सिराज चांगल्या प्रकारचा टप्पा अजून मात्र पकडतोय. वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. खूप जास्त अवधी घेतला जातोय. शिवप्रेमी शिरगाव आउटसाइड लेग हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल, व्हाईट चेक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते आणि टीमची टोटल 21 वरती जाऊन पोहोचते. बिनबाद 21 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. सिराज आपण पाहतोय टप्पा मिळत नाहीये. आता पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती, मात्र त्यानंतर व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला साई आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. 3 चेंडूंमध्ये इंडिव्हिज्युअल 400च्या स्ट्राईक रेटने 12 धावा त्याच्या माध्यमातून आलेले आहेत. यावेळेस देखील चेंडू खास नव्हता. वाडिश लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होतो असताना पाहायला मिळेल. चेंडू चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कंप्लीट इथे देखील एक सिंगल धाव होती. 22 विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. क्षितिज आणि साई दोघांच्या माध्यमातून मोठी फटकेबाजी होती. मात्र आता कॉरिडॉर ऑफ अनसर्टेनिटी किंबहुना यॉर्कलेनचे चेंडू टाकणं गरजेचं राहणार आहे, कारण ज्याच्या वेळेस कॉरिडॉर ऑफ अनसर्टेनिटी वरून चेंडू ट्रॅव्हल होतो कुठे ना कुठे एज लागण्याची शक्यता देखील असते. अन्यथा यॉर्कर लेनचा चेंडू टाकणं गरजेचं होतं. मात्र यावेळेस फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल केलाय. लांबच लांब दूरच दूर क्षितिज कंटेच्या बॅट मधून येतोय हा सुपर सेव्ह पर षटकार.
सिक्सर पाहायला मिळतोय. लांबी देखील जास्त आणि उंची देखील जास्त आणि त्यानंतर बॉल सीमारेषा पलीकडे सुपर से ऊपर बाहुबली सिक्सर पाहायला मिळाला. 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 रन ऑन दी बोर्ड. ज्या वेळेस फुल टॉस चेंडू आलाय त्या वेळेस फुल टोल वसूल देखील होत असताना पाहायला मिळालाय. पूर्ण प्रकारे शिवप्रेमी शिरगाव टीम इथे बॅकफुट वरती पाहायला मिळतीये. उल्लेख केला होता दर्शनास अनुपस्थित आहे आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये कुठे ना कुठे शिवप्रेमी शिरगाव संघ बॅकफुट वरती पाहतोय आपण. चला मॅच बॉल आलाय सो सामना कंटिन्यू करायचा. 28 धावा पाहायला मिळतील. इथे फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक होतीये. एसटी रक्षकाच्या माध्यमातून देखील मिस्टेक होतीये आणि 22 स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. बॉल सीमा पार येतोय चौकार. साई स्पोर्ट्स सरळगाव संघ इनफॉर्म पाहायला मिळतोय. क्षितिजच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय चांगली फटकेबाजी तर होत होती, मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर मिस्टेक झाली एसटी रक्षकाच्या माध्यमातून आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. 4 धावांसाठी 22 स्वरूपात 4 धावा पाहायला मिळतात. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होतात. चांगली रनिंग बिटून द विकेट पाहायला मिळते. 34 34 धावा झाल्या. षटक क्रमांक दुसरंच मार्गस्थ आहे. टॉस जिंकल्यावरती फिल्डिंग चूज करण्यात आली आणि आतापर्यंत जर पाहायला गेलं तर टॉस जिंकल्यावरती डिसिजन कुठे ना कुठे चुकीचं तेच पाहायला मिळते. रिग्रेट करतील कारण 34 धावा झालेले आहेत. अजूनही दुसरं षटक सुरू आहे. थोडीशी महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये वेकेंट एरिया आणि चेंडू सीमा पार. हेलिकॉप्टर तो उडवला होता आणि तो लँड होतोय सीमारेषा पलीकडे. एक टप्पा खात चेंडू सीमा पार येतोय चौकार आणि अशा परिस्थितीमध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल बिनबाद 38 धावा. फर्स्ट सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल आदिवासी गटामधून. एका बाजूला डोराचा पाडा, दुसऱ्या बाजूला जेबी स्पोर्ट्स काटेची वाडी. हे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सेमीफायनल क्रमांक पहिला आणि त्याचा टॉस जो मात्र करणार आहोत आपण मिड इनिंग्स मध्ये. बॉलिंग मार्क वरती वैभव आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल पहिलं टीम कडून तिसऱ्या षटकामध्ये वैभव यांना प्राचारित केलं जातं. साई आणि क्षितिज चांगल्या प्रकारची गोलंदाजी देखील करतात आणि फलंदाजी देखील चांगल्याच प्रकारे त्यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. ज्याप्रमाणे ऑलराऊंडर कामगिरी आपण क्षितिज कंटेच्या माध्यमातून पाहतो. मुरबाड बेल्ट मधील वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख आहे. व्यावसायिक गटामध्ये देखील दांडगा अनुभव या खेळाडूकडे. वैभव आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती येतोय. इथे फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. टप्पा पडल्यावरती स्क्वेअर लेग रिजन मध्ये डायव्हर्ट झाला आणि तोपर्यंत कंप्लीट होते सिंगल धाव. साईचं मी कौतुक करेल ज्याप्रमाणे तो फटकेबाजी करतोय. त्याला 7 क्षितिज देखील देतोय आणि क्षितिज चांगली बॅटिंग देखील करत असताना पाहायला मिळतो. 8 चेंडूंमध्ये 20 धावा. विध्वंसक फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एकंदरीत 2 षटकार 1 चौकार क्षितिजच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला साईच्या माध्यमातून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. 39 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. प्रोजेक्टेड स्कोर 50 पेक्षा जास्तचा पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू होता आणि इथे देखील मिस्टेक होतीये. फाईन लेग मधून बॉल सीमारेषा पल्लीकडे चौकार. त्रेचाळीस धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. वारंवार मिस्टेक होत असताना पाहायला मिळेल. फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक्स होत आहेत. 22 स्वरूपात देखील चौकार गेला होता मागच्या चेंडूवरती. इथे आपण पाहायला गेलं तर फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून देखील मिस्टेक झाली. तिथे देखील चौकारच जात असताना पाहायला मिळाला. 43 43 धावा
ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती लागलेत. वैभवचं षटक इम्पॉर्टंट असणार आहे, नो डाऊट एट ऑल. गोलंदाजी चांगली करतोय, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ कुठे ना कुठे वैभवला मिळत नाहीये. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आणि यावेळेस देखील चेंडू सीमारेषा पलीकडे वाडिश लॉंगॉनला क्लिअर करत 6 धावांसाठी ह्यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. एकूण 50 धावा, बिनबाद 49 धावा पाहायला मिळतील. क्षितिज 10 चेंडूंमध्ये 30 धावांवरती, 5 चेंडूंवरती 14 धावांवरती साई खेळतात. दोघांच्याही माध्यमातून विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळतीये. अजूनही 49 धावांची पार्टनरशिप दोघांच्याही माध्यमातून होतीये. तोडा फोडा अगदी तशीच फलंदाजी पाहायला मिळतीये. इथे देखील सिंगल धाव कंप्लीट होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये आणि अशा रीतीने 50 धावांची भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतीये. बिनबाद 50 धावा ज्या मात्र पाहू शकतो, ज्यामध्ये 11 चेंडूंमध्ये ते 31 धावांचं कॉन्ट्रीब्युशन क्षितिजचं आणि 5 चेंडूंमध्ये 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन साईचं आपल्याला पाहायला मिळतंय. यालाच म्हटलं जातं टीम एफर्ट, वेल ऑइल मशीन जे मात्र पाहायला मिळतीये. टाइमलाईन देखील आपण पाहू शकतो. शेवटच्या 15 चेंडूंचा जर विचार केला तर त्यामध्ये 4 मोठे षटकार आणि 2 चौकार आलेले आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक यावेळेस सुक केले आणि बॉल सीमारेषा पार. अब तक 56 स्कोर कार्ड वरती, अब तक 56 रन स्कोर कार्ड वरती दर्ज होत असताना पाहायला मिळतील. थोडेसे ऑफ साइडला शफल झाले होते आणि त्यानंतर अतिरिक्त टेक ऑफ मिळालेल्या चेंडूला हुक केलंय आणि चेंडू फाईन लेग रिजन मधून सीमारेषा पलीकडे जात असताना 6 धावांसाठी. एका चेंडूचा के शिल्लक. इथे जर चौकार आला 60 धावसंख्या होईल. सिंगल डबल जरी आला तरी देखील संघ फ्रंट फुट वरतीच पाहायला मिळेल आणि इथे आपण पाहतोय कंप्लीट एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल 2200 स्वरूपात. 57 धावा अशा रीतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 58 धावांचं टार्गेट याचे मात्र सेट करण्यात येतो. चला कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. सेमीफायनल पहिली आपण खेळणार आहोत आदिवासी गटामधील, जिथे एका बाजूला डोऱ्याचा पाडा संघ, दुसऱ्या बाजूला जेबी स्पोर्ट्स काटाची वाडी, हे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण टॉस करणार आहोत. रिपोर्टिंग करायचंय. अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली क्षितिज आणि साई यांच्या माध्यमातून. बिनबाद धावसंख्याची मात्र होत असताना पाहायला मिळेल. विध्वंसक फलंदाजी दोघांच्याही माध्यमातून आपण पाहिली आणि आता संघाचा अकाउंट आपण पाहू शकतो 57 वरती 58 धावांचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात येतोय. चला ओपनर्स रेडी करावे लागतील. शिवप्रेमी शिरगाव काय जबरदस्त बॅटिंग केली, अक्षरशः गोलंदाजांचं कंबरड मोडीत काढलं. साई घोडे आणि त्याचबरोबर फलंदाजी करत असताना क्षितिज कंटेन पहिल्या डावात भरल्या गेल्या तर एकंदरीत 57 धावा 58चं टार्गेट आहे. 11 चेंडूत 2 चौकार 3 षटकार 281च्या बॅटिंग सॅक्रेटनं क्षितिज कंटेनं नॉट आउट बनवलं. 31 धावा त्यांनी सोबत आघाडीसाठी साईनं दिली, ज्याच्या बॅटमधून 7 चेंडूत 3 षटकारांनिशी 258च्या बॅटिंग सॅक्रेटनं 20 धावा योगदानी झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. एकही गोलंदाजाला मात्र यशस्वी कामगिरी करता आला नाही. टोटल बॉलिंग टॅली विकेटलेस राहिली. शिवप्रेमी शिरगावची खर्चिक कामगिरी. तुषार 19 धावा, पावप्लेचं पहिलं षटक, सिराज दुसरं षटक 15 धावा, वैभव तिसरं षटक 18 धावा. दोऱ्याचा पाडा ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी चालू सामना जसा संपेल मैदानात उतरावं लागेल फिल्डिंग करता. सूचना लक्षात घ्या. आदिवासी विभागातील 2 नामवंत संघ यानंतर इनॅक्शन असतील. सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि चालू सामन्यातील संघ विरुद्ध पॉवर 11 मांडेल. आता सेकंड सेमीफायनलचा सामना यानंतर कव्हर होणार आहे.
चला ओपनर्स रेडी झालेले आहेत. आघाडीसाठी दाखल होत आहेत मेजर सचिन आणि त्यांची सोबत देत आहेत सलामीवीराच्या भूमिकेत सतीश शेडीस तर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत आय थिंक क्षितिज. चला मॅच कंटिन्यू करावे लागेल. साई स्पोर्ट्स सरळगाव थोडी घाई करा, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. टाइम काउंटर सूर्य लक्ष सुद्धा 2 वाजून 45 मिनिटं ही स्थानिक वेळ आहे. जसा पहिला बॉल पडेल टाइम काउंटर स्टार्ट होईल. 2 षटकं 10 मिनिटात कुठल्याही प्राप्त परिस्थितीत तुम्हाला टाकणं कंप्लीट करणं गरजेचं आहे. 19.33 धाब्याची धावगती. पहिल्या डावात गोलंदाजांनी डोकेदुखी वाढवली, पण आता पाहायचंय फलंदाजी करत असताना मेजर सचिन सोरगे आणि त्याचबरोबर लिटल मास्टर ऑफ शिवप्रेमी शिरगाव सतीश सोकांडेची कामगिरी कशी असेल. आता या बिनीच्या झोनीकडे लक्ष लागून राहिलेलं आहे शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाच्या चाहत्यांचं. आता या जोडीकडे आश्वासक स्वरूपात स्वप्नपूर्ती करण्याचं ध्येय गाठण्याचा प्रयत्न होईल का हे आता पाहायचं. मॅच इज ऑन. सामना सुरू होतोय. हे उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीम्सला आपण देऊयात ऑल द बेस्ट. 3-2-1 लेट्स प्ले. गोलंदाजीसाठी तयार क्षितिज कंटे ज्यानं पहिल्या डावात फलंदाजी बेधडक केली, आता तयार झालाय बॉलिंग मार्कवर. समोर मेजर सचिन. पहिला बॉल स्वीप केलाय, हवे ते बॉल फाईन लेगला फिल्डर जज करतोय. चांगलं जजमेंट. फलंदाज बाद. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आता मैदानाच्या बाहेर. मेजर सचिन सोरगे परत आहेत माघारी. पहिला मोठा झटका, मोठा हादरा लागलाय तो टीम शिवप्रेमी शिरगावला. चला बॅटिंग ऑर्डर ऑलरेडी सेट करणं गरजेचं राहील. टीम शिवप्रेमी शिरगाव बॅटिंग ऑर्डर सेट करून घ्या. पहिल्याच बॉलवर बिग ब्लो. मेजर सचिन सोरगे बाद होताना पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी पाहिलं तर आणखी एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू वैभव सोकांडे आता बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. छोट्या चनीचा फलंदाज ज्यानं यापूर्वी अनेकविध स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. मात्र आज टीम संकटात असताना महत्वाचा मोठा मोरा पहिल्याच बॉलवर गारद झाल्यानंतर काय प्लॅनिंग आहे वैभवचं, सतीच्या सोबतीने कशा पद्धतीने आता गेम असेसमेंट ते करतील, या सगळ्या गोष्टी आता विचारात घ्याव्या लागतील. मात्र बॅटिंगमध्ये कॉन्फिडन्स होता आणि गोलंदाजीमध्ये देखील तो आत्मविश्वास कंटिन्यू केला क्षितिज कंटेनं. भूषण होते शॉट फाईन लेगला, चांगलं बॅकअप येत आहे. पहिल्याच बॉलवर पहिला धक्का. 17 बॉल आता 58. 58 धाब्याची आवश्यकता. थोडी घाई करा, स्पीडअप अपेक्षित आहे. थोडं फास्ट क्रिकेट खेळा. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवर क्षितिज. यावेळेला शॉट ऑफ गुड लेंथ पूल करण्याचा प्रयत्न, हवं तसं टायमिंग नव्हतं. डीप मध्ये मिडविकेट रिजनला बॅकअप साठी विकास उपस्थित झाले. थोडे फंबल झाले, पण सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, एका धावेपेक्षा अधिक नसेल. 58 धावसंख्येचं मोठं लक्ष्य. सिंगल धावेसोबत सध्या डाव सुरू होतोय, खातं खुलं होतंय फलंदाजी करत असताना शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाचा. 16 चेंडू आता विजयासाठी 57. 57 धाब्याची आवश्यकता. यानंतर आदिवासी विभागातून 2 तगड्या फौजा मैदानात संघर्ष करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. वेगवान बॉल ऑफ टर्मच्या अगदी पुढे टाकला. लाऊड शाउट. 4 फिल्डर एकत्रित आलेत. अपील स्ट्रॉंग आहे, पण अपील मध्ये तो फील नव्हता, त्याच कारणासह पंचांचा स्पष्ट नकार आलेला आहे. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर ओव्हर द विकेट क्षितिज आले. रनवे रिलीज ऑफ डिलिव्हरी हा या ॲक्शन पूर्णपणे बीट केलं स्ट्रायकर इनवरती सतीशला. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसलाय. चेंडूच्या रेषेत पोहोचू शकले नाही. हेड पोझिशन थोडी डाऊन केली होती. इनफिल्ड मध्ये मिसफिल्ड, मात्र बॅकअप साठी तोच खेळाडू आता पुढे सरकतोय. गुड कव्हरिंग. 1 धाव आणि धावसंख्या धावफलकावर या सिंगल धाब्याच्या सोबतीने एकूण अंकित झाली ती 2 ऑन बोर्ड. 2 धावा सध्या पाहायला मिळतात स्कोर बोर्डवर. 2 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 14 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 14 चेंडूत विजयासाठी अजून 56. 56 धाब्याची आवश्यकता. 56 इंच का सीना तानना पडेगा. 14 बॉल 56. हो यावेळेला गुड लेंथ वर टप्पा पडल्याबरोबर बॉलला मिळालेला अतिरिक्त बाउन्स, मिळालेली अधिकची उचली फलंदाज वैभव सोकांडेला त्रस्त करून गेली. क्षितिज कंटे म्हटलं तर वेगवान गोलंदाजीचा तोफखान आहे आणि सध्या गतीचं भय काय असतं, वेगाची दाहकता काय असते
ते दाखवून देत असताना फलंदाजी करणाऱ्या शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाच्या फलंदाजांना टोटली डॉमिनेशन. 13 चेंडू 56 धाब्याची आवश्यकता. बॉल होतो यार क्षितिज. या बॉलला ऑफसाइडला पाव पॅकेट मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड टक आणि त्यावर लागलेली 6 धावसंख्येची मोहर. युजिट सिक्सर. या षटकारासोबत पहिल्या षटकाची झाली सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 8. विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि आता आवश्यकता ती 50 धाब्याची. 25.00 धाब्याची आवश्यक धावगती. आता बॉलिंग मार्कवर आय थिंक चेतन लाटेला इन्व्हाइट केलेले. थोडा बदलाव होतोय गोलंदाजी क्रमात. सतीशकडे स्ट्राईक आहे. वैभवनं शेवट जबरदस्त केलाय. तो पहिल्या षटकाचा 12 चेंडू 50 धावा. पर ओव्हर 4 सिक्सर मॅन्डेटरी बनलेले आहेत, कंपल्सरी बनलेले आहेत, अनिवार्य बनलेले आहेत, गरजेचे बनलेले आहेत, आवश्यक बनलेले आहेत. ते बॅटिंग करत असताना टीम शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाकरता. चला वेळ जास्त घेत आहे, थोडी घाई करा. स्पीडअप अपेक्षित आहे. साई स्पोर्ट्स सरळगाव. चेतन गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 12 चेंडू 50 धावा आहे समीकरण. डावखोरा आताचा आणखीन एक मिस्ट्री गोलंदाज. बॉलला दोन्ही बाजूने वळवण्यामध्ये वाकबगार आहेत चेतन. सध्या तयार होत आहेत बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. चांगला कटर टाकलाय. टप्पा पडल्याबरोबर हरकत करत असताना निघालाय थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. मोठे स्ट्रोक खेळण्यास ऐवजी पर्यायच नाही. नितांत चौकार षटकारांची आवश्यकता आणि सध्या चौकार षटकारांचा प्रयत्न करत असताना मात्र पहिला चेंडू डॉट आलाय सतीश सोकांडेच्या विरोधात. 11 चेंडू आता 50 धाब्याची गरज. 11 बॉल 50 धावा. या बॉलला आणखीन एक चांगला बॉल, पण आता लाईन पाहावी लागेल. नियंत्रण नव्हतं. वेग चांगला होता, टप्पा चांगला होता, पण नियंत्रण नव्हतं. लाईन थोडी खराब आहे. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. एक एक्स्ट्रा रन आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावे सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. 9 ऑन बोर्ड, 9 धावा दाफलकावर. 11 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत. दोन्ही विजयासाठी 49. एकूण 50 धावेची आवश्यकता. या बॉलला बॅक टू बॅक सेकंड वाईड. क्रिकेटचा सिफर कंट्रोल, नियंत्रण जे सध्या गोलंदाज चेतन लाटेचं बिघडताना पाहायला मिळतं. बॅक टू बॅक सेकंड वाईड त्यानं टाकलाय. धावसंख्या सध्या 10. 11 बॉल आणि आता विजयासाठी 48. 48 धावेची आवश्यकता. या बॉलला कमबॅक होतोय. थोडा कमी गतीने टाकला होता बॉल. फसवा चेंडू होता. फिंगर मोल्ड केले होते. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सतीशचा, तो मात्र फसला. बॅक टू बॅक 2 वाईड. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल इक्वेशन. 10 चेंडू आता 48. 48 धाब्याची आवश्यकता. 10 पैकी 8 बॉल आता बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. या बॉलला स्टेप आउट होत असताना खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. अपील आणि पंचांची स्वीकृती. फलंदाज बाद. यष्टी रक्षकाचा चाणक्षपणा आता कामी आलाय आणि अखेर सतीश सोकांडेला मैदान सोडावं लागतंय. त्याचा संघर्ष संपलाय. ओयुटिट्स आउट. विकेटचं पतन. वाईट बॉल साठी रिव्ह्यूची मागणी देखील केलेली एसइडीज. फेअर बॉल. नवीन बॅटर आता बॅटिंग साठी रियाज दाखल होतात, जे स्ट्रायकर एंडला असतील. 9 चेंडू 48 धावा. पहिल्या डावात अभि तशी गोलंदाजी झाली नाही. फलंदाजी करत असताना मात्र निराशाजनक कामगिरी. 2 धक्के बसलेत. नऊ चेंडू 48 धावा आहे समीकरण. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत चेतन, ज्यांची जबरदस्त कामगिरी. बॅक टू बॅक 2 वाईड आले, पण महत्वाची सतीशची विकेट कॅरी झालेली आहे. चला मोमेंटम थोडा स्लो होतोय. स्पीडअप अपेक्षित. थोडी घाई करा, थोडा फास्ट क्रिकेट खेळा. गोलंदाज तयार चेतन. हो, या बॉलला समोर टाकलाय. बॉल ड्राईव्ह केला स्ट्रेट बॅटनं. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. थोडी मिसफिल्ड. बॉल बाजूला गेलाय. सेकंडचा कॉल जास्त बनला होता, पण स्पष्ट नकार आता दिलाय तो स्ट्रायकर एंडला बॅटर वैभवनं. एकच धाव, सिंगल धावे सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. एंड डबल डिजिट डबल फिगर. 11 ऑन बोर्ड. 11 धावा दाखल करते. 8 चेंडू आणि आता 8 चेंडूत विजयासाठी 47. 47 धाब्याची आवश्यकता.
8 बॉल 47 धावा हे समीकरण. या बलेला बॉल हवेत पण शॉर्ट स्कोरलेगच्या फिल्डरच्या आवाक्याबाहेर टप्पा पडलेला आहे. डीपमधून बॅकअपसाठी सूरज उपस्थित झाले. तोपर्यंत एकदा मिळताना दिसेल. सिंगल डबलना आता काही होणार नाही. 7 बॉल 7 सिक्सर जरी आले तरी देखील कंपल्सरी चेस या रूलनुसार इक्वेशन मात्र आवाक्याबाहेर गेलेलं आहे टीम शिवप्रेमी शिरगावच्या. स्कोर बनलेला आहे 12. 7 बॉल आता 46 धाबेची आवश्यकता. या बलेला खोला टाकला, बॉल ड्राईव्ह केला समोर. आणखीन एक चांगला ऑफ ड्राईव्ह आता दाखवत असताना आपण बघत आहोत रियाजला. सिंगल धावेसहित षटकाची सांगता. एक षटकात जबरदस्त कामगिरी जी P1 मध्ये केली. फ्रंटलाईन गोलंदाज क्षितिजने 8 धावा देत असताना 1 विकेट. चेतनचं षटक 5 धावा देत असताना 1 विकेट. आणि आता अंतिम षटकात इक्वेशन 6 चेंडू 45 धाब्याची आवश्यकता. विशाल जाधव अर्थातच गट्या आता गोलंदाजीसाठी दाखल झालेला आहे. नेहमीच फलंदाजीसाठी चर्चेत असतो पण या स्पर्धेत त्याची गोलंदाजी भलतीच भरली आहे. 1 विकेट अधिक देखील त्याच्या नावावरती या स्पर्धेत आहे. तो विशाल जाधव अर्थातच गट्या आता दाखल झाला आहे बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल बॅटची कडा घेत पायावर आदळलाय. धाव हवी आहे आणि आता ती मिळताना देखील दिसेल. मात्र त्याचा हवा तसा परिणाम, हवा तसा प्रभाव, हवा तो इम्पॅक्ट सामन्याच्या निकालावरती पडणार नाही. 5 चेंडू 44 धावा समीकरण. एकतर्फी वर्चस्व सध्या या सामन्यात आपण बघत आहोत. फिल्डिंग करत असताना टीम साई स्पोर्ट्स सरळगावचं. नेक्स्ट मॅच रेडी राहा. अर्जुन या टीम दोऱ्याचा पाडा, त्याचबरोबर काशीनाथ अँड ऑल आर्मी जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी. स्कोर बनलेला आहे 14. 5 चेंडू 44 धावा इक्वेशन. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 15 ऑन बोर्ड. सध्या 15 धावा स्कोर बोर्डवर. कमी गतीने टाकलाय बॉल. लाईन पिक केली आहे. गॅप मध्ये चाललाय. एक टप्पा घेत मिड विकेट रिजन. बाउंड्री लाईनच्या पलीकडे लेट पण थेट वैभवच्या बॅटमधून हा चौकार. या चौकारासोबत सांघिक धावसंख्या धावफलकावरती सध्या मार्गस्थ होती. 19 धावा. 4 चेंडू आता विजयासाठी 39. 39 धावेची आवश्यकता. 4 चेंडू 39 धावा. या बलेला समोर लॉफ्टेड इट. लॉंग ऑनला फिल्डर पाहतोय आणि पाहतच राहील. अगदी त्याच्या बाजूने निघालाय बॉल. ओव्हर द साइड स्क्रीन. स्क्रीनवर बेधडक कडक सिक्सर. षटकारासोबत सध्या धावसंख्या धावफलकावर 29 आले. 25 3 चेंडू आता 33 ची गरज. या बलेला चांगला बॉल आहे. थोडं गतीमध्ये परिवर्तन, वेगामध्ये मिश्रण आणि सध्या प्रयोगशीलतेला वाव देण्याचा प्रयत्न तो मात्र गोलंदाज विशाल जाधव अर्थातच घट्याचा यशस्वी होतोय. डॉट चेंडू 2 चेंडू 33. यावेळेला टॉपेज बॉल हवेत. यष्टी रक्षक उल्हास मोपे जज करतोय आणि कॅच ड्रॉप. रनआउटचा चान्स बनलाय पण आता बॅटर आय थिंक पोहोचतोय. शेवटचा बॉल 32 धाब्याची गरज. औपचारिकता फक्त शिल्लक. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड. प्रोसिजर्स टू बी फॉलो. ओव्हर 1 रीड करता आला नाही. चांगला लेग ब्रेक टाकलाय. मॅच इज फिनिश. सामना संपलाय. एकतर्फी वर्चस्व पाहायला मिळते ते साई स्पोर्ट्स सरळगावचं. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. वेल प्ले साई स्पोर्ट्स सरळगाव. टफ अँड हार्ड लक टीम शिवप्रेमी शिरगाव. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार